एका लहान मुलाच्या हट्टामुळे देवाला मूर्ती सोडून बाहेर यावं लागलं आणि त्या दिवशी विठ्ठलाने खरोखर खीर खाल्ली. तर हे लहान मूल म्हणजे आपले संत नामदेव माऊली. तर आज आपण संत नामदेव यांची कथा आणि त्यांची भक्ती आणि विठ्ठलावर असणारं प्रेम आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माऊली. संत नामदेव लहानपणापासूनच विठ्ठलांना जिवंत मित्र मानायचे. त्यांच्यासाठी देव म्हणजे दगडाची मूर्ती नव्हती, तर घरचा सदस्य होता. नामदेव विठ्ठलांचे खूप मोठे भक्त होते. एकदा नामदेवांच्या आईने त्यांना सांगितलं, विठ्ठलाला नैवेद्य दाखव. नामदेवांनी खूप प्रेमाने खीर तयार केली आणि ती खीर घेऊन ते पंढरपूर विठ्ठल मंदिर मध्ये गेले. ते विठ्ठलासमोर बसले आणि म्हणाले, विठ्ठला, ही खीर तुझ्यासाठी, तू खा. मंदिर शांत, मूर्ती स्थिर, सगळीकडे शांतता. पण नामदेव उठले नाहीत. ते पुन्हा म्हणाले, तू खीर खाल्ली नाहीस तर मीही जाणार नाही. वेळ जात गेला, पण नामदेव हट्ट सोडत नव्हते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या निरागस हट्टी आणि शुद्ध भक्तीसमोर अखेर स्वतः विठ्ठल प्रकट झाले. विठ्ठलांनी मूर्तीमधून बाहेर येऊन नामदेवांची खीर खाल्ली. नामदेवांच्या प्रेमाला विठ्ठलांनी छान असं उत्तर दिलं बघा माऊली. ही घटना वारकरी परंपरेत देवाला अर्पण केलेलं अन्न देवाने प्रत्यक्ष स्वीकारणं या भावनेचं सर्वोच्च उदाहरण मानली जाते बघा माऊली. आणि माऊली जिथे श्रद्धा हट्ट बनते तिथे देवाला येणं भागच पडतं. नाम्या म्हणे माझा विठ्ठल सखा, डोळ्यामध्ये त्याचा वसे प्रकाश. खीर घातली प्रेमे अर्पण, देव उतरला भक्ती पाहून. भक्त देवाला सजीव मानतो, त्याच्याशी बोलतो, खायला देतो, त्याच्यावर अफाट प्रेम करतो. कर्मकांडांपेक्षा भावना श्रेष्ठ आहे, हे नामदेवांचं प्रतीक आहे बघा माऊली. देव आणि भक्त यांचं नातं खूप अतूट आहे. येथे देव सर्व शक्तिमान नसून प्रेमाने बांधलेला आहे बघा माऊली. देव दूर नाही, तो आपल्या प्रेमातच प्रकट होतो. आणखी एक गोष्ट म्हणजे पंढरपूर विठ्ठल मंदिर येथे प्रवेश करताना जी पहिली पायरी लागते तिला नामदेव पायरी म्हणतात. आणि त्यामागे अतिशय भावनिक आणि आध्यात्मिक कथा आहे बघा माऊली. संत नामदेव यांना विठ्ठलांवर अतूट प्रेम होतं. ते मंदिरात तासन तास विठ्ठलासमोर बसायचे, भजन करायचे. पण एक गोष्ट त्यांच्या मनात होती, माझा शेवटचा श्वास विठ्ठलाच्या चरणाशीच जावा. म्हणून त्यांनी एक विलक्षण इच्छा व्यक्त केली, माझं शरीर मंदिराच्या आत नको, तर त्या पायरीवर ठेवा जिथून प्रत्येक भक्त आत जातो. नामदेव म्हणाले, माझ्या अंगावरून जे भक्त जातील त्यांच्या चरणधुळीत मला सदैव विठ्ठल मिळेल. म्हणजेच त्यांनी स्वतःला भक्तांच्या सेवेत अर्पण केलं आणि विठ्ठलाच्या दरबारात कायम राहण्याचा मार्ग निवडला. आजही त्या पायरीला नामदेव पायरी म्हणतात. वारकरी त्या पायरीवर नमस्कार करून मगच मंदिरात जातात. येथे संत नामदेवांनी अहंकाराचा पूर्ण त्याग केला. संत असूनही त्यांनी पायरी होणं निवडलं. भक्तीची सर्वोच्च पातळी देवापेक्षा भक्ताची सेवा मोठी मानली. वारकरी परंपरेचा संदेश सांगतो, जो नमतो तोच खरा उंचावतो. पंढरपूरला जाणाऱ्या प्रत्येक भक्ताने ज्या पायरीवर पाऊल ठेवलं ती एक संतांची समाधी आहे माऊली. नामदेव पायरी झाली पावन, भक्तांच्या चरणी त्याची साधना. दगड नव्हे तो जिवंत देव, भावे बोलता देतो उत्तर. नामा म्हणे नाही मोठेपणा, विठ्ठल चरणी माझी ओळखना. भक्ती केली निरागसपणे, देव भेटला प्रेमाच्या वाटेने. नामदेवांनी देवाजवळ जागा मागितली नाही, तर त्यांनी भक्तांच्या पायाखाली राहणं निवडलं. म्हणूनच माऊली संत नामदेव सर्व वारकऱ्यांच्या हृदयात वसलेले आहेत बघा. भक्तीमध्ये दिखावा नको, खरी भावना हवी. निरागस प्रेम असेल तर देवही एक दिवस उत्तर देतील बघा माऊली. कमेंट मध्ये विठ्ठल